किंमत आणि मूल्य, पैशाचं खरं तत्त्वज्ञान. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की पैशाने जगातली कोणतीही गोष्ट विकत घेता येते? जर होय, तर आजची ही गोष्ट तुमचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका शहरात रमेश नावाचा अतिशय श्रीमंत उद्योगपती राहत होता. त्याच्याकडे आलिशान बंगला, महागड्या गाड्या, मोठमोठे कारखाने, प्रसिद्धी, सन्मान आणि भरपूर पैसा होता. लोक त्याच्याकडे यशाचं प्रतीक म्हणून पाहायचे. पण या सर्व गोष्टी असूनही रमेशच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. दिवस-रात्र त्याच्या डोक्यात फक्त नफा, तोटा, शेअर बाजार, गुंतवणूक आणि बँक बॅलन्स याच विचाराचं वादळ असायचं. त्याला रात्री शांत झोप लागत नव्हती. घरात सर्व सुखसोयी असूनही मन मात्र कायम अस्वस्थ होतं. त्याचा एकच विश्वास होता, पैशाने जगात काहीही विकत घेता येतं. एक दिवस मानसिक ताण इतका वाढला की त्याने शहरापासून दूर एका टेकडीवर राहणाऱ्या वृद्ध आणि ज्ञानी साधूंना भेटायचं ठरवलं. रमेश नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्याकडे इतका पैसा आहे की पुढच्या अनेक पिढ्या बसून खातील, तरीही माझ्या मनाला शांती नाही. मला सांगा, पैशाचं खरं महत्त्व काय आहे आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे? साधू शांतपणे हसले. ते त्याला खिडकीजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, या काचेबाहेर बघ, तुला काय दिसतं? रमेश बाहेर पाहू लागला. तो म्हणाला, मला खेळणारी लहान मुलं दिसत आहेत, कामावर जाणारी माणसं दिसत आहेत, एक वृद्ध जोडपं दिसतंय आणि रस्त्याच्या कडेला राहणारं गरीब कुटुंबही दिसतंय. साधूंनी काही उत्तर दिलं नाही. ते रमेशला खोलीतील मोठ्या आरशासमोर घेऊन गेले. आता यात काय दिसतं? रमेश म्हणाला, यात फक्त मी स्वतः दिसत आहे. साधू मंद स्मित करत म्हणाले, खिडकी आणि आरसा दोन्ही काचेचेच आहेत. फरक एवढाच, आरशाच्या मागे चांदीचा लेप आहे आणि जेव्हा काचेवर चांदीचा लेप चढतो तेव्हा माणूस जग पाहणं विसरतो. त्याला फक्त स्वतःचं दिसू लागतो. थोडा वेळ शांतता पसरली. मग साधू म्हणाले, पैसा वाईट नाही, पण जेव्हा पैशाचा लेप आपल्या मनावर चढतो तेव्हा माणूस इतरांच्या वेदना, भावना आणि गरजा विसरतो. त्याला फक्त स्वतःचा फायदा दिसतो. रमेश विचारात पडला. तो म्हणाला, मग पैशाला काहीच महत्त्व नाही का? साधूंनी त्याला एक छोटी पिशवी दिली. उद्या गावात जा. तेथे एका गरीब आईला तिच्या मुलाच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. हे पैसे तिला देऊन ये. उत्तर तुला स्वतः मिळेल. दुसऱ्या दिवशी रमेश त्या झोपडपट्टीत पोहोचला. त्याने त्या आईला उपचारासाठी मोठी आर्थिक मदत केली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. काही तासात मुलाची प्रकृती सुधारू लागली. त्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती रमेशचे हात हातात घेऊन म्हणाली, साहेब, आज माझ्या मुलाचे प्राण वाचले. तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आलात. त्या क्षणी रमेशच्या डोळ्यातही पाणी आलं. आयुष्यात त्याने करोडो रुपयांचे व्यवहार केले होते, पण त्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान, तिच्या डोळ्यातील कृतज्ञता आणि मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू, याची किंमत कोणत्याही बँक बॅलन्सपेक्षा मोठी होती. तो लगेच साधूकडे परत गेला. साधू हसून म्हणाले,
आता समजलं का पैशाचं तत्त्वज्ञान? पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैशाने वेळ विकत घेता येतो, पण शांत झोप नाही. पैशाने औषधं विकत घेता येतात, पण निरोगी आयुष्य नाही. पैशाने पुस्तकं विकत घेता येतात, पण ज्ञान नाही. पैशाने घर विकत घेता येतं, पण कुटुंबाचं प्रेम नाही. पैशाने माणसं जवळ येऊ शकतात, पण खरी मैत्री आणि आदर कधीच विकत घेता येत नाही. ते पुढे म्हणाले, जेव्हा पैसा फक्त स्वतःसाठी साठवला जातो, तेव्हा तो माणसाला एकटं करतो. पण जेव्हा त्याच पैशातून एखाद्याचं आयुष्य बदलतं, एखाद्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, एखाद्या घरात आशेचा दिवा पेटतो, तेव्हा त्या पैशाचं रूपांतर पुण्यात होतं. त्या दिवसानंतर रमेशने पैसा कमावणं थांबवलं नाही, पण आता त्याने पैशाला स्वतःवर राज्य करू दिलं नाही. तो पैशाचा मालक झाला, पैशाचा गुलाम नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा कमवा, भरपूर कमवा, कारण पैसा आवश्यक आहे. तो आपल्या कुटुंबाची सुरक्षितता देतो, स्वप्न पूर्ण करायला मदत करतो, पण पैशाला आपल्या मनाचा मालक बनवू नका. खरी श्रीमंती बँक खात्यात नसते, ती आपल्या चांगल्या कर्मात, माणुसकीत, समाधानात आणि लोकांच्या प्रेमात असते. कारण पैसा हे जीवन चालवण्याचं साधन आहे, पण जीवन जगण्याचं कारण नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.